शासनाची सर्वात महत्त्वाची योजना आपल्याला माहितीच असेल, ती म्हणजे संजय गांधी निराधार योजना। या योजनेमध्ये कोणासाठी आहे? या योजनेमध्ये आपल्याला दरमहा किती मिळतात? यासाठी कोण व्यक्ती पात्रता आहेत? यामध्ये लागणारी कागदपत्रे, या व्हिडिओच्या मार्फत आपण पूर्ण माहिती बघणार आहोत। हा व्हिडिओ एकदम महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासाठी या व्हिडिओला आताच लाईक करून ठेवा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला आपण पूर्ण सविस्तर आणि सत्य माहिती या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करू। यामध्ये कोणते व्यक्ती आपल्याला पात्रता आहे ते आपल्याला पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत। त्यासाठी बघितलं असेल, वयोगट असेल 18 ते 65 वर्षापर्यंत, महाराष्ट्राचा रहिवासी 15 वर्षापर्यंत असणं गरजेचं आहे। कौटुंबिक वार्षिक उत्पादन आपलं लाभार्थ्यांचं 21,000 पर्यंत असावेत। दिव्यांग लाभार्थी असेल त्यांचे आपल्याला 50,000 पर्यंत उत्पादन असावे। अपंग असल्यास आपल्याला किमान 40 पर्यंत आपल्याला 40% जे अपंग प्रमाणपत्रक असतं ते आपल्याला आवश्यक आहे। त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे काय आहे? त्यासाठी अर्ज करताना खाली दिलेले कागदपत्रे म्हणजे उत्पन्नाचा दाखला लागेल, तो पण तुम्हाला तहसीलचा, त्यामध्ये वयाचा दाखला लागेल, जन्माचा दाखला, आपल्या शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा वैद्यकीय सर्टिफिकेट असेल, रहिवासी दाखला म्हणजे ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा इत्यादी मंडळाचा जो आपल्याला आपण घेऊ शकतात। अपंग प्रमाणपत्र आपल्याला जिल्हा शल्य चिकित्सामध्ये आपल्याला भेटणार आहे। आधार कार्ड लागेल, पासबुक लागेल, त्यानंतर तुम्हाला बँकेवरती तुम्हाला पैसे जमा होतील। त्यासाठी आर्थिक सहाय्यता म्हणून तुम्हाला या योजनेअंतर्गत 1500 किंवा 2500 म्हणजे संजय गांधी निराधार योजना आहे, त्यामध्ये तुम्हाला 1500 रुपये, दिव्यांग बांधव असतील त्यांच्यासाठी तुम्हाला 2500 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात। लाभार्थ्याचा हप्ता जर बंद झाला असेल किंवा तुम्हाला तपासायचं असेल, त्यासाठी तुम्हाला तुमचं जे प्रमाणपत्रक आहे, हयात नसल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला दरवर्षी द्यावं लागते। त्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे। यामध्ये बघितलं असेल तुम्ही हा फॉर्म कुठं भरू शकतात, ही एक महत्त्वाची माहिती आहे। ते म्हणजे हा फॉर्म तुम्ही आपल्या CNC सेंटरमध्ये पण भरू शकतात, आपल्या तहसीलच्या ठिकाणी जाऊन पण तुम्ही हा फॉर्म भरू शकतात। ही माहिती आपल्याला एक उपयुक्त वाटली असेल, आवडली असेल तर या व्हिडिओला आपल्याला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अजूनही आपल्या मनात काही शंका असतील त्या आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।